उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन. बारामतीजवळ विमान अपघात, महाराष्ट्रभर शोककळा. राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेते अजित अनंतराव पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना लँडिंगच्या वेळी त्यांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर प्रवासी व क्रू मेंबर्स यांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि व्यवस्थापन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गुजर साहेब रडायला लागले, त्यानंतर परत हँगच झाले. ते समोर होते आणि दादांचं प्रेत खाली पडलेलं होतं, त्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हतं. तर पाण्याची सोयी काही जवळ नव्हती इथं. इथून बकेटने पाणी आणलं आम्ही. बाकीच्या लोकांनी पायलट तिकडे टाकलं. संपलीकडच्या साईडला पायलट पडलेली होती आणि दादांचं पार्थिव अलीकडच्या साईड. साधारणतः किती जण होते त्याच्यात? साधारण 5 जण होते असे म्हणतात. असं 2 पार्थिव हे जळालेलेच होते आणि 2 पुढं होते आणि मागे एखादा असेल असं. मग ट्रॅक्टर लावून कटरने ओढून काढले. आमची आई म्हणाली घरी बाहेर भांडी घासत होते, त्यावेळेस आई म्हणाली विमान म्हणून आम्ही बाहेर पळत आलो. पळत आल्यानंतर विमान बऱ्याच पाठीमागून खाली येत होतं. खाली आल्यानंतर 0 मिनिटात त्याचा स्फोट झाला की आम्ही इथं आलो. इथं आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला किरण गुजर आणि यादव साहेब समोर दिसले आणि साईडला दादांचं पार्थिव पडलेलं होतं. थोडंसं नॉर्मल जाळ चाललेलं होतं, ते आम्ही पुढं घेतलं, म्हणजे फक्त पुढं म्हणजे ओढलं इकडं. तर त्या टायमाला ती पूर्ण एक्सपायर झाली. त्यांच्या अंगावली कपडे पूर्ण वरपळलेले होते, चेहराही वरपळलेला होता. इथं डोक्याला फक्त थोडंसं लागलेलं होतं. दादांच्या हातात घड्याळ होतं. साईडला बरेच पुढं मोबाईल पडलेले होते आणि गॉगल पडलेला होता. आम्ही म्हणजे पावणे 9ला आम्ही इथं होतो. आम्ही म्हणजे तिथं खोसाळल्या बार झाला. म्हणजे बार झाल्यावर मग लगेच पोट झाल्यावर ते आम्ही जास्त करूच तर फारच ही झाली होती. आणि त्यांची म्हणजे ती आधीच यायची असल्यामुळं ती आधीच ही होती ना विमानतळावर तिकडे माणसं पोलिस. मग ती लगेच 3 मिनिटातच तिथं पोहोचली बार झाल्याच्यानंतर. आता पटीवून यायचं म्हणल्यावर काही लई टाईम नाही. ते 3 किलोमीटर पटीवून यायचं म्हणल्यावर लई हे नाही. तेव्हा आम्ही गेलो, पण कसं आहे आता त्या माणसं तिथं उभं राहिले, त्याच्या वर 10 फूट जा. मग आता आम्ही तरी काय करणार आहे किंवा त्यातनं काय दिसणार आहे त्या जाळातनं धोरण जाळण म्हणल्यामुळे. मग आता ती कोण होतं कोण नाही हे आम्हाला नाही सांगता येत. मग आता ते कसं 1-2 पडलेले होते बाहेर. इकडे इकडे ह्या साईडला ह्या साईडला. आता ते कोणी म्हणलं की ही आहे दादाच आहे. आता कोण म्हणलं किरण गुजर म्हणलं. मग आता त्यांची म्हणजे जास्त जाण्यात किंवा कशात पर्सन नाही ना. त्यांनी ओळखलं, कशावरून ओळखलं ते गाड्याला म्हणतं दादाचंच गाड्या आहे त्याच्यावरून ओळखलं होतं. आणि दादा म्हणजे बाहेर पडलेलं होतं त्याच्यामुळं ओळखलं. मग त्याच्यावर आता आजचं 5-6 परत 4 जण होते आणि 2 पडले होते बाहेर. ते आलेलं प्लेन आम्ही पाहिलेलं आणि ते वरून पहिल्यांदा गेलेलं. ते असं चांगलं म्हणजे त्यांनी लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते पहिल्यांदा, पण ते झालं नाही. 1 राऊंड त्यांनी चांगला मारला आणि दुसऱ्या राऊंडला आमच्या घराच्या पाठीमागे एक पट्टी आहे अशी धावपट्टी, तिथून लँडिंग होतात सर्व विमानं. आमच्या घराच्याच पाठीमागे पलीकडे विमानतळ आहे. मग आम्ही म्हणजे ते मोठं होतं त्यामुळं पाहिलं ते, आणि ते वरून लँडिंग व्हायचं ते डायरेक्ट खालीच धावपट्टीला धडकलं. असं क्रॅश झालं. ते क्रॅश झाल्याबरोबर मोठं त्याचा स्फोट झाला आणि खूप मोठा आवाज आला. स्फोट झाल्याबरोबर त्याचे सगळे पार्ट असे साईटला पडले आणि ते साईटला पार्ट पडल्यानंतर खूप मोठा जाळ झाला आणि चांगले 10-15 मिनटं तरी जाळ चालला असे. आणि ही घटना 8:45-9च्या दरम्यान घडलेली. मग ते खूप आम्ही म्हणजे अग्निशामक आले, ते विझवण्याचा प्रयत्न केला पण ते लवकर विझले नाही. तोपर्यंत दादाची आतमध्येच डेथ झालेली होती. ते आम्ही नंतर गेलो पाहिलं तेव्हा त्यांचा चेहरा खूप विद्रूप झालेला आणि बॉडी होती ती बॉडी त्यांची अशी फुगलेली होती.
मग आम्ही इथूनच घरातून कापड नवीन नेलं, त्यांनी गुंडाळले आणि नंतर त्यांनी नेलं. ते खूप वाईट दुर्दैव घटना घडली, पण नंतर कळलं आम्हाला हे दादा होते.